हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या रविवार 16 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एक आनंदाची बातमी आली आहे. आनंदी जिवंत आहे. फ्रेंड्स, ज्या मुलीचा अपघात झाला होता ती मुलगी आनंदी नव्हती, तर ती एक चोर होती जिने आनंदीचं सगळं सामान चोरलं होतं. आणि आनंदी ही सुखरूप आहे आणि चक्क कोल्हापूरला पोहोचली आहे. कोल्हापूरच्या संजीवनी धर्मशाळेमध्ये ती आता राहतीये आणि युगंधर तिला शोधत शोधत या धर्मशाळेत पोहोचलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी ही एकदम वाईट अवस्थेत असते आणि पिंट्या तिच्या शेजारी बसलेला असतो, तिच्या उशाशी बसलेला असतो आणि आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. ए आनंदी उठ ना, आनंदी उठ ना प्लीज. पिंट्या रडत असतो, तिला आर्त हाक मारत असतो, पण आनंदी काही उठत नाही, ओ देत नाही, आवाज देत नाही. आनंदी तशीच निश्चित अवस्थेत पडलेली असते. आणि इकडे युगंधर, शलाका आणि विद्याधर समोर असतो आणि शलाका म्हणते, भाऊजी एवढा कसला विचार करताय? आता विचार करण्याची वेळ नाहीये, तर निर्णय घेण्याची वेळ आहे. तुम्हाला जर आनंदीचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला या एनओसीवर अंगठा द्यावाच लागेल, नाहीतर तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर आनंदीचा जीव जाताना पाहाल. हे सगळं ऐकून युगंधर, आरती, आर्ची या सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि शलाका म्हणते, पाहूया आता मिस्टर युगंधर निंबाळकर काय निर्णय घेतात. ते आनंदीचा जीव वाचवतात की मग स्वतःच्या मुलाला स्वतःच्या कंपनीत ठेवण्यासाठी एका बिचाऱ्या अंध मुलीचा जीव जाऊ देतात. हे ऐकून युगंधरला खूप वाईट वाटतं. आर्ची, आरती रडू लागतात. शलाका म्हणते, भाऊजी आता विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. तुम्हाला जर या पट्ट्या हव्या असतील तर या एनओसीवर तुम्हाला अंगठा द्यावाच लागेल. पृथ्वीला तुमच्या बंधनातून मोकळं करावंच लागेल. तेवढ्यात युगंधरला आठवतं की डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं की आता आनंदीचा जीव कुणी वाचू शकतं तर या पट्ट्याच आहेत. युगंधर विचार करतो, नाही, मी आनंदीला असं मरताना नाही पाहू शकत. आणि युगंधर म्हणतो, द्या इकडं तो बॉक्स. विद्याधर आणि शलाका खूप खुश होतात. विद्याधर म्हणतो, आत्ता कसं? आम्हाला वाटलं तसं. खरंच युगंधर, एक नंबर निर्णय घेतलायस तू. आता पटकन या एनओसीवर अंगठा लाव आणि ही संजीवनी बुटी घेऊन जा. शलाका लगेच युगंधर समोर हा पेपर ठेवते आणि त्याला पॅड देते. युगंधर हा अंगठा या एनओसीच्या पेपर्सवर ठेवतो. शलाका आणि विद्याधर खूप खुश होतात. विद्याधर म्हणतो, वा रे वा, चल घे हा बॉक्स. युगंधर हा बॉक्स आरती आणि आर्चीकडे देतो आणि म्हणतो, चला लवकर. हे सगळे गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. शलाका आणि विद्याधरला खूप आनंद झालेला असतो. विद्याधर म्हणतो, वा शलाका वा, त्या डीलरकडून सगळा स्टॉक स्वतःकडे घेण्याची तुझी आयडिया एकदम बेस्ट होती. शलाका म्हणते, आता आपण पृथ्वीला जाऊन सांगायचं की तुझ्या या नालायक बापाने दुसऱ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी तुला स्वतःपासून दूर केलंय. म्हणजे तो पृथ्वीसुद्धा आपल्या ताब्यात आणि या युगंधरचं साम्राज्य आपण उद्ध्वस्त करू शकतो. विद्याधर भलताच खुश होतो आणि म्हणतो, आता त्या निंबाळकरांच्या साम्राज्याला नेस्तनाबूत करल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. विद्याधर आपली नेहमीची स्टाईल करतो आणि शलाका ही आपला धमाका करते. हे दोघे निर्लज्ज भलतेच खुश होतात. आणि इकडे बिचारा पिंट्या आनंदीजवळ बसून रडत असतो. तेवढ्यात आरती, आर्ची, युगंधर सगळे तेथे पोहोचतात. आनंदीची अवस्था पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आरती आणि आर्ची लगेच पिंट्याजवळ येतात, आनंदीजवळ येतात आणि दोघीही रडू लागतात. आनंदी उठ ना, आनंदी पहा मी आली आहे. आरती, आर्ची तिला आर्त हाक मारत असतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आनंदी काहीच रिस्पॉन्स करत नाही. युगंधर म्हणतो, चला लवकर तिला पट्ट्या लावूया. तेवढ्यात पिंट्या म्हणतो, मालक साहेब तुम्ही यायला उशीर केला. आनंदी आपल्याला सोडून गेली, हे जग सोडून गेली. हे ऐकून युगंधर, आरती, आर्ची या सगळ्यांना जबर धक्का बसतो. पिंट्या ढसाढसा रडू लागतो. आनंदी हे जग सोडून गेलीये यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. युगंधर पूर्णपणे हादरून जातो. आर्ची रडत रडत म्हणते, हे काय बोलतोयस तू पिंट्या? आनंदीला असं काही होऊ शकत नाही. आनंदी उठ ना, आनंदी तू आम्हाला अशी सोडून नाही जाऊ शकत.
आरती ढसाढसा रडू लागते. आरचीसुद्धा रडत असते आणि युगंधरचा विश्वासच बसत नाही की मी आनंदीचा जीव नाही वाचू शकलो. आनंदी हे जग सोडून गेलीये. आरची तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, तिला हलवत असतात, आर्त हाक मारत असतात, आनंदी उठ ना, आनंदी उठ ना, तू असं कसं करू शकतेस, आम्हाला सोडून कशी जाऊ शकतेस. परंतु आनंदी जागची हालत नाही, काही बोलत नाही. त्यामुळे आर्चीला खूप राग येतो. आर्ची उठून उभी राहते आणि युगंधरला म्हणते, तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज माझी आनंदी दिदी मला सोडून गेली आहे. तुम्ही यासाठी जबाबदार आहात. आनंदी दिदीच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात मालक साहेब. युगंधरला खूप वाईट वाटतं. त्यालासुद्धा असंच वाटतं की त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे. आरती उभी राहते आणि म्हणते, मालक साहेब तुम्ही असे शांत का उभे आहात. तुम्ही ती पट्टी आणली आहे ना, लावा ना आनंदीला. तुम्हीच आनंदीला वाचू शकता. मालक साहेब काहीतरी करा ना. आरती ढसाढसा रडू लागते. युगंधर हा सुद्धा खूप दुःखी होतो. आनंदी ही आता या जगात नाहीये हा विचार कोणाला सहन होत नाही. आरती ही पुन्हा एकदा आनंदीजवळ येते. आरची रडत असतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तेवढ्यात युगंधरचं लक्ष आनंदीच्या उजव्या हाताकडे जातं आणि युगंधर लगेच म्हणतो, नाही ही आनंदी नाहीये. हे ऐकून आरची, पिंट्या यांना जबर धक्काच बसतो आणि सगळेजण युगंधरकडे आश्चर्याने पाहतात. युगंधर सांगतो, आनंदीने एकदा मला टिळा लावला होता, तेव्हा मी पाहिलं की तिच्या हाताला तेथे मनगटाजवळ काळा तिळे मोसे, परंतु आता तो नाहीये. याचा अर्थ ती आनंदी नाहीये, ही दुसरीच कुणीतरी आहे. आरची तिच्या हाताजवळ हा तीळ आहे का ते पाहतात आणि आरती म्हणते, खरंय मालक साहेब, ती तिची जन्मखून आहे. तिच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ एक तीळ आहे आणि तो तीळ नाहीये, म्हणजे ही आपली आनंदी नाहीये. युगंधर म्हणतो, हो हो, ही आपली आनंदी नाहीये. आरची विचारते, मग या मुलीच्या अंगावर आनंदी दिदीची साडी, तिचं हे गाठोडं तिच्याकडे कसं काय आलं. पिंट्या सांगतो, हो, हे सगळं पाहूनच मला असं वाटलं की ती आपली आनंदी आहे. आणि तेवढ्यात पोलीस तेथे येतात आणि बाकीच्या लोकांना बाहेर काढतात आणि हे पोलीस मालक साहेबांना सांगतात, मालक साहेब ही आनंदी नाहीये. आनंदी ही कोल्हापूरच्या बस स्टँडवर CCTV कॅमेरामध्ये दिसली आहे आणि काही लोकांनी तिला बसमध्ये चढून जाताना सुद्धा पाहिलंय. युगंधर आणि आरचीला मोठा धक्काच बसतो. शिर्के सुद्धा तेथे आलेला असतो. युगंधर विचारतो, मग ही मुलगी कोण आहे, तिच्याकडे आनंदीचं सामान कसं काय आलं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही आनंदी आहे. इन्स्पेक्टर सांगतो, साहेब ही एक लोकल चोर आहे. तिने बस स्टँडवर आनंदीचं गाठोडं चोरलं आणि तिच्या अंगावरची साडी ही योगायोगाने आनंदीसारखीच आहे, म्हणून सगळ्यांचा गैरसमज झाला. आम्ही कोल्हापूरमध्ये पोलिसांना सांगितलंय, ते आनंदीला शोधताय. इन्स्पेक्टरला युगंधर सांगतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता ही जी बॉडी आहे तिच्या नातेवाईकांना पोहोच करा आणि तिच्यावर चांगल्या प्रकारे अंत्यसंस्कार करा. आणि मग युगंधर हा आरती आणि आरचीला ठणकावून सांगतो, पाहिलं का, ही आनंदी नाहीये. मी आनंदीला लवकरात लवकर शोधून तुमच्या घरी सोडतो आणि तुमच्या आबांना सांगा की आनंदी ही स्वतःहून माझं घर सोडून गेलीये. त्यामुळे आजपासून माझा आणि आनंदीचा संबंध संपला. आता माझा आणि आनंदीचं कोणतंच नातं नाहीये, त्यामुळे पुन्हा मला दोष द्यायचा नाही. हे सगळं ऐकून शिर्केला आठवतं की शिर्केला युगंधरनेच सांगितलं होतं की मी समोर येऊन चालणार नाही. त्यामुळे सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे की मला आनंदीशी आता काही देणं घेणं नाहीये, पण आनंदीला शोधायचं. आणि युगंधर इन्स्पेक्टरला सांगतो, इन्स्पेक्टर साहेब आता आम्ही कोल्हापूरला जातोय, तुम्ही तुमची पुढची प्रोसिजर करा. इन्स्पेक्टर हो म्हणतो. युगंधर आणि शिर्के तेथून निघून जातात. आरचीला म्हणते, आपण माईबापूंना फोन करूया आणि मग आबांना जाऊन भेटूया. या दोघेही तेथून निघून जातात. पिंट्यासुद्धा तेथून निघून जातो आणि मग गोष्ट येते कोल्हापूरमध्ये. खूप दिवसानंतर आनंदी मालिकेत परत आली आहे. आनंदी ही चाचपडत एके ठिकाणी जात असते. आता आनंदीला काही दिसत नाही आणि नवीन ठिकाणी कसं जायचं काय हे तिला माहीत नाही आहे. त्यामुळे आनंदी ही चाचपडत एके ठिकाणी पोहोचते आणि या ठिकाणचं नाव असतं संजीवनी धर्मशाळा, भाविकांच्या सेवेसाठी समर्पित, शाहूवाडी, कोल्हापूर. आणि या धर्मशाळेमध्ये आनंदी पोहोचते. येथे खूप साऱ्या बायका असतात, माणसं असतात, ज्यांची कामं सुरू असतात. आणि इकडे शिर्के हा युगंधरला कॉल करतो आणि विचारतो, मालक साहेब बोलणं झालं का. युगंधर सांगतो, हो शिर्के, माझं कोल्हापूरच्या आमदार साहेबांशी बोलणं झालंय. त्यांच्या PAला
आनंदीचा फोटो पाठवला आहे, ते सगळीकडे फोटो सर्क्युलेट करणार आहे. लवकरच आपल्याला आनंदी कोठे ते कळेल. हे ऐकून शिर्के खूप खुश होतो आणि म्हणतो, मालक साहेब हे झाक झालं, आता आनंदी नक्कीच सापडेल. तर शिर्केला युगंधर सांगतो, लवकरात लवकर ती सापडायला हवी, तिला काही होता कामा नये. जेव्हा तिच्या अपघाताचं कळलं होतं ना, तेव्हा माझा जीव जीवात राहिला नव्हता. शिर्के म्हणतो, मालक साहेब टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आणि तेवढ्यात युगंधरची गाडी थांबते. युगंधर म्हणतो, अरे समोरच्या गाडीचा टायर फुटला आहे, तेल गळतीसुद्धा होतीये, त्याला मदत करायला हवी. आणि युगंधर ड्रायव्हरला त्याला मदत करायला सांगतो. इकडे आनंदी या धर्मशाळेच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि तेथे असलेली मॅनेजर ही काहीतरी लिहित असते. ती आनंदीकडे पाहत नाही आणि आनंदी या मॅनेजरला विचारते, मॅडम येथे मला राहण्यासाठी जागा मिळेल का? ही बाई वर पाहते आणि म्हणते, मिळेल ना. पण तेवढ्यात आनंदीला पाहताच तिला असं वाटतं की मी हिला कुठेतरी पाहिलंय. आणि ही बाई म्हणते, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, हा चेहरा, हे डोळे. आनंदी काहीच बोलत नाही आणि तेवढ्या त्या बाईला आठवतं. ती म्हणते, तुम्ही तर आनंदी युगंधर निंबाळकर आहात ना? काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये टीव्हीवर आणि न्यूजपेपरमध्ये पाहिलं होतं. पण तुम्ही येथे कशा? आनंदी म्हणते, हो मॅडम, पण. तर ही बाई म्हणते, कसं आहे ना आनंदी मॅडम, ही एक धर्मशाळा आहे आणि ज्या लोकांना आधार नसतो ते लोक येथे राहतात. पण तुम्ही तर. आनंदी या बाईला समजावून सांगते, मॅडम असं काही नाही आहे, मालक साहेब म्हणजे युगंधर निंबाळकर हे खूप चांगले आहेत, पण आता मीच दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही बाई तवरून ताकभात ओळखते आणि म्हणते, जाऊ दे आनंदी मॅडम, मला काही सांगण्याची गरज नाही आहे, मला सगळं कळतं. आजपर्यंत अशी अनेक माणसं मी येथे पाहिली आहेत. तुम्हाला काय हवं आहे तुम्ही ते सांगा. आनंदी म्हणते, मला येथे राहण्याची जागा मिळेल का? तर ही बाई सांगते, मिळेल, पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील, येथे फुकट नाही राहता येत. आनंदी म्हणते, चालेल ना, मी फुकट नाही राहणार, तुम्ही माझ्याकडून वाटेल ते काम करून घ्या. मी स्वयंपाक करू शकते, मी साफसफाई करू शकते, येथे असलेल्या मुलांना शिकू शकते. मला डोळ्याने दिसत नाही, पण मला सगळी कामं जमतात आणि हळूहळू मी ती चांगल्या प्रकारे करू शकते. तुम्ही काळजी करू नका, मी येथे फुकट नाही राहणार, मी हवी ती कामं करेल, तुम्ही सांगाल ती कामं करेल, फक्त मला एक राहायला कोपरा द्या. ही बाई म्हणते, ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुम्हाला राहायला जागा देईल. असं म्हणून ही मॅनेजर उठते आणि आनंदीला तिची रूम दाखवायला घेऊन जाते. इकडे विद्याधर आणि शलाका हे दोघे पृथ्वीला सांगतात, पृथ्वी आता कसलीही आडकाठी नाही आहे, आता तुझ्या सगळ्या डिझाईनचा हक्क आपल्याकडे आला आहे आणि आपण आपल्या कंपनीमध्ये तो मॅन्युफॅक्चर करू शकतो. आपल्याला NOC मिळाली आहे. हे ऐकून पृथ्वीला आश्चर्य वाटतं. पृथ्वी विद्याधरकडून ही NOC घेतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की युगंधरने NOC कशी काय दिली. तेव्हा विद्याधर सांगतो, अरे तुझा बाप आहे ना, त्याच्या दुसऱ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झालाय, त्या प्रेमाखातरच त्याने ही NOC दिली आहे. पृथ्वीला खूप राग येतो. शलाका म्हणते, खरंच माझ्या बहिणीला युगंधर भाऊजी इतक्या लवकर विसरतील असं मला वाटलं नव्हतं आणि आनंदीने त्यांना फार वेळ लावलंय. विद्याधर म्हणतो, अगं शलाका, पण तो युगंधर सुद्धा तसलाच आहे, तो पण तिच्या प्रेमात वेडा झालाय, त्या आनंदीला एकटीला दोष देऊन काय फायदा आहे. हे सगळं ऐकून पृथ्वीला वाईट वाटतं आणि विद्याधर म्हणतो, पृथ्वी आता तू कसलाही विचार करू नको, आता तू फक्त स्वतःचा विचार कर आणि तुझं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाचा विचार कर. तेवढ्यात पृथ्वी विचारतो, परंतु तुम्ही ही सही घेतली तरी कशी आणि मिस्टर युगंधर निंबाळकर यांनी इतक्या सहजासहजी सही कशी काय केली. शलाका विद्याधरला इशारा करते, पृथ्वीला खरं खरं सांगू नको. आणि विद्याधर म्हणतो, अरे पृथ्वी, तुला त्याचं काय करायचंय, तू फक्त आता तुझ्या उद्दिष्टाकडे लक्ष दे आणि दाखवून दे त्या युगंधर निंबाळकरला की तू त्याच्या कुबड्यांशिवाय स्वतःचं साम्राज्य स्वतः उभं करू शकतो. तुझ्या मनगटात सुद्धा दम आहे आणि तू सुद्धा एक मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो, त्या युगंधरपेक्षा मोठा बिझनेसमॅन. पृथ्वी भलताच खुश होतो आणि म्हणतो, हो काका, एकदम बरोबर बोलतोयस तू. आता मी त्या मिस्टर युगंधर निंबाळकरला दाखवून देणार की मी सुद्धा निंबाळकर आहे, माझ्या अंगात सुद्धा निंबाळकरांचं रक्त वाहतंय आणि मी सुद्धा एक मोठा बिझनेसमॅन स्वतःच्या जीवावर होऊ शकतो. ठीक आहे, असं म्हणून पृथ्वी तेथून निघून जातो. विद्याधर त्याला म्हणतो, काही पण लागलं तरी या काकाला नक्की सांगायचं, टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात शलाकाला तिच्या माणसाचा कॉल येतो आणि हा माणूस सांगतो, शलाका मॅडम,
जी पोरगी मेली ती आनंदी नव्हती, ती दुसरीच पोरगी होती. हे ऐकून शलाकाच्या पायाखालची जमीनच सरकते. शलाका विचारते, काय बोलतोयस तू हे? तेवढ्यात विद्याधर तिच्याजवळ येतो आणि विचारतो, काय झालं शलाका? शलाका फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, परत बोल, काय बोलला? हा माणूस सांगतो, शलाका मॅडम, ती जी पोरगी मेली ना ती आनंदी नव्हती. आनंदी जिवंत आहे, कोल्हापूरमध्ये आहे ती. मालक साहेबांनी पोलीस तिला शोधताय. शलाका आणि विद्याधरला खूप टेन्शन येतं. शलाका चिडून म्हणते, जाऊ दे, जिवंत आहे ते जिवंत आहे, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त त्या NOCवर सही घ्यायची होती. आपल्याला ती भेटली ना, त्या आनंदीचा आता विचार करू नको, तिला शोधण्याचा प्रयत्न करू नको. शलाका फोन कट करते. विद्याधर चिडून म्हणतो, ए शलाका, डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? आनंदीला शोधायचं नाही म्हणजे? अगं आनंदीला शोधलंच पाहिजे. तर शलाका चिडून म्हणते, अरे विद्याधर, सोड त्या आनंदीचा नाद. किती दिवस आनंदी आनंदी करत राहणार आहे आणि तिच्या पदराला धरून राहणार आहे? अरे आपला बिझनेस आहे, बिझनेस महत्त्वाचा आहे. आता आपला सगळा फोकस त्या पृथ्वीवर पाहिजे. पृथ्वीचा वापर करून आपल्याला युगंधरचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं आहे, युगंधरला रस्त्यावर आणायचं आहे. विद्याधरला सुद्धा हे पटतं. विद्याधर म्हणतो, शलाका, प्लॅन तर तुझा खूप भारी आहे. पोराचा वापर करून बापाला उद्ध्वस्त करायचं, निंबाळकरांना रस्त्यावर आणायचं, त्यांचं साम्राज्य संपवायचं. तुला काय वापर करायचा त्या पृथ्वीचा ते कर, मी तुला मदत करायला तयार आहे. पण आनंदीला सुद्धा मी सोडणार नाहीये. आनंदी आता आई ती माझ्या हातात आली आहे. आता मी चाललो कोल्हापूरला आनंदी आनंदगडे करायला तिच्याबरोबर. शलाका खूप चिडते. विद्याधर नाचत गात तेथून निघून जातो. पण शलाकाचा प्लॅन हा वेगळाच असतो. तिला आनंदीपेक्षा युगंधरला बर्बाद करणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि इकडे कोल्हापूरमध्ये संजीवनी धर्मशाळाला आनंदी ही या मॅनेजरबरोबर आपल्या रूममध्ये येते. पावलं मोजत मोजत ती हे सगळं लक्षात ठेवते आणि ही मॅनेजर आनंदीला या रूमबद्दल सांगते. आनंदी, ही रूम आहे, येथे 2 जण राहू शकतात. तुझ्या डाव्या बाजूला तुझा बेड आहे आणि माझ्या मागच्या बाजूला बाथरूम आहे. उजव्या बाजूला एक बेड आहे, तेथे दुसऱ्या ताई राहतात, त्या आता बाहेर कामाला गेल्या आहेत. हे सगळं लक्षात ठेव. आणि आनंदी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी पाहून घेते आणि म्हणते, ताई मला काहीतरी काम द्या ना. मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी कोणतंही काम करायला तयार आहे. असं काम न करता राहणं मला आवडत नाही. मग ही मॅनेजर सांगते, हो का, ठीक आहे, तसं एक काम आहे. तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही आहे ना, मला आता एक धान्याचा टेम्पो येणार आहे, तो आला की मला सांगा, ठीक आहे? आनंदी म्हणते, ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि ही मॅनेजर म्हणते, आता तुम्ही आराम करा. आणि मॅनेजर तेथून निघून जाते. मग आनंदी ही आपल्या बेडजवळ येणार, तितक्यात तिला जोरात हॉर्न वाजवल्याचा आवाज येतो. आनंदीला असं वाटतं की धान्याचा ट्रकच आलाय आणि मॅनेजर मॅडमने सांगितल्याप्रमाणे मला त्यांना हे सांगायचं आहे. असा विचार करून आनंदी ही मॅनेजर मॅडमच्या केबिनकडे जायला निघते. परंतु ती नवीन आहे, त्यामुळे हळूहळू चाचपडत इकडे तिकडे हात लावत लावत ती पुढे पुढे जात असते. परंतु हा जो आवाज होता तो धान्याच्या टेम्पोचा नव्हता, तर युगंधरच्या गाडीचा होता. युगंधर चक्क या संजीवनी धर्मशाळेत पोहोचलेला असतो आणि आनंदीला शोधायलाच तो आलेला असतो. आनंदी ही मॅनेजर मॅडमच्या केबिनमध्ये येते आणि ती त्यांना काही सांगणार. इतक्यात युगंधर तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि विचारतो, ताई, ही मॅनेजर मॅडमचीच रूम आहे ना? हे ऐकून आनंदीला जबर धक्का बसतो. आता आनंदी पाठमोरी आहे, युगंधर तिच्या मागे. आणि युगंधर काय ओळखत नाही की ही आनंदी आहे, कारण तिची साडी आता बदललेली आहे. आणि युगंधरचा आवाज मात्र आनंदी बरोबर ओळखते आणि आनंदी विचार करते, अरे देवा, हा तर मालक साहेबांचा आवाज आहे. मालक साहेब मला शोधत शोधत येथे आले. आता जर मालक साहेबांनी मला इथे पाहिलं तर मालक साहेब मला परत घरी नेतील आणि मला घरी जायचं नाहीये, कारण मी घरी गेले तर मुलांचा गैरसमज आणखीन वाढेल. मुलांचं आणि मालक साहेबांचं नातं कधीच ठीक होणार नाही. नाही नाही नाही, मालक साहेबांना कळायला नको की मी येथे आहे. आनंदी विचारच करत असते, युगंधरच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि युगंधर म्हणतो, ओ ताई, तुम्हाला काहीतरी विचारतोय मी, द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. पण आनंदीला माहिती आहे की ती जर बोलली तर युगंधर तिचा आवाज ओळखेल आणि मग सगळाच खेळ संपेल. त्यामुळे आनंदी गप्प बसते आणि युगंधरला कळतच नाही की आनंदी का काही बोलत नाहीये आणि ही शांत का आहे. आता आनंदी तर गप्प बसलीये, पण आनंदी काही बोलत नाही. त्यामुळे जर युगंधर पुढे आला तर त्याला आनंदी दिसेल आणि सगळंच काही संपून जाईल. आणि आजचा एपिसोडसुद्धा येथेच संपतो.
फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आनंदी जिवंत आहे. नाहीतर मागील 2-3 दिवसांपासून आनंदी मेली आहे, आनंदीचा अपघात झाला, आनंदीचा मृत्यू, हे सगळं पाहून पाहून खरंच वाईट वाटत होतं. आनंदी बरी असेल की नाही, खरंच आनंदी मेली आहे का, अशी प्रेक्षकांना भीती वाटत होती. पण शेवटी आनंदी जिवंत आहे आणि सुखरूप आहे हे पाहून छान वाटलं. आणि ती आता कोल्हापूरच्या एका धर्मशाळेत पोहोचली आहे. आता ती तेथेच राहणार आणि सगळ्यांशी संपर्क तोडणार असं तिने ठरवलंय. पण तिला शोधत शोधत युगंधर तेथे पोहोचलाय आणि फक्त युगंधरच नाही तर विद्याधर सुद्धा आनंदीला शोधणार आहे एवढं मात्र नक्की. मग आता आनंदी सर्वात आधी कोणाला सापडते, युगंधरला की विद्याधरला, हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. आनंदी ही काही युगंधरला सापडणार नाही आणि युगंधर हा खूप टेन्शनमध्ये असेल. शिर्के त्याला सांगणार की मालक साहेब, आपण ज्या खबऱ्याला पैसे दिले होते ना, तो खबरी आता आपले फोन उचलत नाहीये आणि तो गायब झालाय. हे ऐकून युगंधरला धक्काच बसेल आणि इकडे आनंदी ही धर्मशाळेत तिच्या रूममध्ये निवांत बसलेली असणार आणि त्याच वेळेस चक्क तेथे विद्याधरचे गुंड येतील. आनंदीला संशय येईल की आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे, पण हे गुंड आनंदीच्या नाकावर काहीतरी औषध लावणार आणि आनंदी ही लगेच जागच्या जागी बेशुद्ध पडेल आणि मग हे गुंड आनंदीला आपल्याबरोबर घेऊन जातील. तर युगंधर हा शिर्केला सांगेल, शिर्के, आपण ज्या खबऱ्याला पैसे दिले तो फोन उचलत नाहीये आणि तो गायब झालाय. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे आणि आनंदीचा जीव धोक्यात आहे. आपण ज्याला पैसे दिले तो फितूर झालाय. त्याने आपल्याला माहिती न देता दुसऱ्याच कोणाला तरी जास्त पैसे घेऊन माहिती दिली आहे. म्हणजे आनंदीपर्यंत आता विद्याधर आणि शलाका पोहोचणार आणि जर ते आनंदीपर्यंत पोहोचले तर आनंदीचा जीव धोक्यात आहे. आपल्याला काही करून आनंदीला आता लवकरात लवकर शोधावं लागेल. शिर्के, इतके दिवस मी पडद्यामागे राहून तिला शोधत होतो, पण आता मला स्वतःलाच मैदानात उतरावं लागेल, स्वतःलाच आनंदीला शोधावं लागेल असं युगंधर ठरवणार. आणि इकडे विद्याधरचे गुंड आनंदीला किडनॅप करून आपल्याबरोबर घेऊन जातील. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, विद्याधर आनंदीबरोबर आनंदी आनंदगडे करू शकेल का, की युगंधर त्याआधीच विद्याधरचा प्लॅन फ्लॉप करेल आणि आनंदीला शोधून काढेल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.